हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण ताड़ी वाजवा हरे राम हरे कृष्ण 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 सर्वजन मना बरे राम हरे कृष्ण एक हरे ताली राम हरे कृष्ण हरे राम हरे ताली एक कृष्ण हरे राम हरे 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 सर्वजन मना हरे राम हरे कृष्ण 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 जय हो हरे राम हरे कृष्ण एक टाळी सर्वजन म्हणा आणि सर्वजन खा कृष्ण हरे राम हरे कृष्ण कृष्ण हरे राम हरे 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 कृष्ण मागे सरा भाई हरे थोडे थोडे राम हरे कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण जय हो हरे राम हरे टाळी वाजवा सर्वजन म्हणा हरे राम हरे कृष्ण सर्वजन म्हणा हरे प्रेमाने. राम हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण
अलख निरंजन आदेश श्री नवनाथ महाराज की जय। पवित्र मंगलमय वातावरणामध्ये नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरूळ संत श्रेष्ठ साध्वी अक्काताई महाराज यांच्या आश्रमामध्ये आज कथेचा 4था दिवस आहे। इथे कथा सुरू आहे, संगीत नवनाथ कथा। कालपर्यंत आपण सर्वांनी कथाभाग बघितलेला आहे। आज 3रा दिवस। मी किती म्हणालो? अच्छा, 1 दिवस पुढे गेलो का? अडबंग झाला। कथेचं कारण असं आहे, तुम्ही कथा 2ला ठेवली पण पारायण 31ला ठेवल्यामुळे पत्रिकेत गोंधळ झाला ना। पारायण 31ला सुरू झालं, त्यामुळे दिवसही मागे पुढे झाला। कथेचा 3रा आहे, पारायणाचा 5वा। धन्यवाद, अडबंगच भेटले। पारायणाचा 5वा आहे आणि नवनाथ कथेचा 3रा आहे। धन्यवाद। हरी असा आनंद आहे, म्हणजे दिवस किती झाले याचंही स्मरण राहत नाही, म्हणजे हा आनंद आहे ध्यानात। नाही तर बरेच माणसं दिवस ध्यानात ठेवून करतात, आमच्या ध्यानातच नाही किती दिवस, 4 का 3 का 5। धन्यवाद। थोडा स्वर कमी करतात माझ्यातला, कर कमी। हा, हरी राम रे। अलख निरंजन आदेश। आता सूर परत आता 2-4 दिवस कंटिन्यू लावून ठेव, सांगायला लावू नका। धन्यवाद। कालपर्यंत आपण सर्वांनी कथा भाग बघितलेली आहे। हिंगळा देवींचं दर्शन मच्छिंद्रनाथाने घेतलेलं आहे। अंबिका प्रसन्न झालेली आहेत। मातेने मच्छिंद्रनाथ महाराजांना 2 अस्त्र दिलेले आहेत, स्पर्शास्त्र आणि भिन्नास्त्र। देवुनी मच्छिंद्रा गौरवी योगींद्रा हिंगळा देवी। मायबापांनो, मच्छिंद्रनाथ महाराजांना 2 अस्त्र दिलेले आहेत कालपर्यंत आणि 3 दिवस मुक्कामाला ठेवून घेतलेले आहेत। आज मात्र मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करत 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 पुढे निघाले। घनघोर अरण्य जंगल आहे, त्या जंगलामध्ये जात असताना 12 मल्हाराच्या घोर अरण्यामध्ये रात्रीचा प्रसंग होता। नाथ तिथे विसाव्याला थांबले। एक जुनं मंदिर आहे। मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करता करता त्या ठिकाणी मुक्कामाला आहे आणि मुक्काम करत असताना मध्यरात्रीचा प्रसंग आहे। नीट लक्ष देऊन ऐका आपण सर्वजण। मध्यरात्रीच्या प्रसंगाला माय बापांनो त्या ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ महाराज मुक्कामी थांबलेले आहे आणि त्या ठिकाणी थांबलेले असताना मध्यरात्रीचा प्रसंग, कोणीतरी त्या ठिकाणी दिवट्या घेऊन जाताना बाबांना दिसलं। दिवट्या हातामध्ये आहे आणि बघ लक्षात आलं बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या हा भूतात्कीचा प्रकार असला पाहिजे। भूत या रात्रीला गेले पाहिजे आणि भूतात जात असावे म्हणून भूतात्कीचा हा प्रकार आहे। आता मध्ये दिवट्या आहेत। मच्छिंद्रनाथ मनामध्ये विचार करतात, या शरवतीरीच्या वण्यामध्ये रात्री कल्लोळ करणारी ही भूते सारी आहे ना, दिवट्या पेटवलेले घेऊन निघालेले, नाचत गात आक्रोश करत चाललेले। स्वतः मनाशी मच्छिंद्रनाथ विचार करू लागले, ही भूतावळ आहे ना, पण जगाच्या कल्याणाकरता यांना सुद्धा आपण प्रसन्न करून घेतले पाहिजे आणि मग जगाच्या कल्याणाकरता प्रसन्न केले पाहिजे म्हणून इंगळा देवीने 2 अस्त्र दिलेले, स्पर्शास्त्र मंत्रून ठेवले आणि त्याच ठिकाणी सर्व भूत अडकून टाकले। माय बापांनो, स्पर्शास्त्र जे आहेत ते पेरल्यानंतर जो माणूस तिथे जातो, जो जमिनीला चिटकून राहतो, त्याला स्पर्शास्त्र म्हणतात।
स्पर्श झालं भूमिगत होतो. सगळे भूत भूमीला चिटकले आणि मग मात्र इकडे वेताळांकडे हजेरी लावण्याकरता जगातले सर्व भूत आले. पण त्याच ठिकाणी शरबतीरीचे भूत नाही दिसले म्हणून विचारलं, का रे बाबा, सगळे भूत आलेले आहे पण शरबतीरीचे भूत का आले नाही? चौकशी करता जा म्हटल्यानंतर भूतांना पाठवलं. चौकशी अंती लक्षात आलं, आपल्या भूतांना या ठिकाणी खेळून ठेवणारा हा कोणीतरी योगी असला पाहिजे. कुठे आहे? जंगलात बघितलं एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये ध्यानस्थ बसलेले महाराज बाबा मच्छिंद्रनाथ आहे. बोलो अलग निरंजन आदेश. बाबा मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी पाहिले. या शरबदिरीच्या भूतांनी चिटकलेले होते पण बाकीचे शोधायला आले. त्यांना काढण्याचा प्रयत्न केला पण जे जिथे जिथे गेले तेच भूत चिटकले. जे काढायला जाई ते भूमिगत चिटकून झाले. स्पर्श अस्त्राचा परिणाम सर्व भूत तिथे चिटकत चाललेले आहेत. बाकीच्याने विचार केला, या मच्छिंद्रनाथाने केलं. कोण आहे हा जती बघितलं पाहिजे. गेले समोर महाराज, आपला परिचय काय, कोण आहात आपण सांगा ना. अरे मी जती मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्रनाथ हो. आमच्या भूतांना इथे का अडकवलं? त्यांना मुक्त करा. महाराज म्हणाले नाही, भूतांना मुक्त करणार नाही, मोकळं करणार नाही. का? या भूतांचा जो राजा आहे ना वेताळ, त्याला घेऊन या. भूत म्हणाले, आमच्या महाराजांना यायला लावू नका. जर आमचे महाराज आले वेताळ, तुमची धडगत राहणार नाही. मच्छिंद्रनाथ म्हणाले, जर तो नीट व्यवस्थित आला नाही तर त्याची ही गत अशीच करील मी. बाकीचे सेवक पळत गेले. महाराज, शरबतीरीचे भूत एक जती आलेला आहे, त्याचं नाव मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्रनाथाने जंगलामध्ये भूत चिटकून ठेवले महाराज स्पर्शास्त्राच्या बळावरती. आणि तुम्ही जर तिथे गेला तर तो तुमची तशीच गती करणार म्हणतो. असं आहे का? मग चला रे, त्या योग्याला दाखवून देऊ भूतांची ताकद काय. सगळे जगातले भूत गोळा झाले. फोन लाव म्हटले सगळ्यांना. फोन रिंग गेली. फोन लाव म्हटल्या रिंग गेली आमची. बर का सगळे भूतांना फोन केला आणि मग ते भूत वेताळ राजासह नाचत निघाले. भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूत वेताळ नाचते हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. हो भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. शरम नाही आते तुम्ही? तिथलं सांगतो ये बरोबर आहे. बरं का? बंद झाले सर्व भूत वेताळ नाचू लागले. महाराज आले तिथे. अरे कोण रे आमच्या भूतांना ताडण करणारा? समोर ये. मग जागी झालेले मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले, भूतांचा राजा वेताळ आला वाटतं. का तुम्ही कोण? मी वेताळ आहे. वेताळ कोण? भूतांचा राजा आहे. धन्यवाद. कोणाचे राजे? भूतांचे. राजे कोणाचे असावे ध्यानात ठेवा. भूतांचे राजे. भूतांचे राजे. काय नाव आपलं? वेताळ. धन्यवाद. बरं झालं आलात. या बसा. बसायला नाही आलो. मग
माझे भूत का बंदिस्त केले? तुमच्या भूताला नीट समजून सांगितलं पण त्यांनी ऐकलं नाही. काय? आम्ही नाथ कार्याचं कार्य करत आहोत, शाबरी विद्यावरती कवित्व, त्याकरता मदत करा म्हणालं, ऐकलं नाही त्यांनी. जे आमचं ऐकत नाही त्यांची आम्ही अशीच गती करतो. जे आमचं ऐकत नाही ना, नाथ म्हणतात, त्यांची गती अशीच होते. असं आहे का? बगारी याच्याकडे अनेक भूत सैन्याला बेताळाने पाठवलं, पण आता मच्छिंद्रनाथ बाबांकडे जी शक्ती होती महाराज, ते भूत काय करायचे? वृक्ष उपटायचे आणि ते त्या ठिकाणी वृक्ष फेकायचे. आता भूताला वृक्ष उपटणं काय अवघड आहे का? वृक्ष उपटून फेकायचे, दगड फेकायचे, पण बाबा मच्छिंद्रनाथावर त्याचा परिणाम काही झाला नाही. माय बापांनो, दोघांचं घनघोर युद्ध झालं आणि युद्ध त्या ठिकाणी घनघोर झाल्यानंतर सर्व भूतांची मच्छिंद्रनाथाने फजिती केली. शेवटी वेताळांची हाल केली आणि भूतांचा राजा जो वेताळ आहे त्याला वात आकर्षणाने बांधलं महाराज. वात आकर्षणे आट ही बांधिली, वाट आकर्षण आट ही बांधिली, शरण ती आली भूते सारी, शरण ती आली भूते सारी. आठ भूत पले बनवी व्याकुळ, वात आकर्षणे आट ही बांधिली, शरण ती आली भूते सारी, शरणाती आली भूती सारी. आठ भूपती बोले व्याकुळती, आठ भूतपती बोले व्याकुळती, सेवा ही दिन राती करू नित्य, सेवा दिन राती करू नित्य. मी शाबरी विद्या काव्य ग्रंथ रंत, मी शाबरी विद्या काव्य ग्रंथ, रचिलेला मंत्र विश्वासी, रचिलेला ग्रंथ विश्वासी. अलक निरंजन अष्टभूपती होते, सगळे भूतांना हलवलं, बेताळांना हरवलं. मग सांगितलं, महाराज काय इच्छा आहे तुमची? एकच इच्छा आहे महाराज. काय हो? मी शाबरी विद्येवरती जे कवित्व केलेलं आहे ना, हा, मग ते शाबरी विद्येवरती जे कवित्व केलं त्याला तुम्ही सहाय्य करावा अशी अपेक्षा आहे. ठीक आहे? सगळ्यांनी हात जोडले, नमस्कार केला, मच्छिंद्रनाथांना धन्यवाद दिले आणि आम्ही नित्य तुमची सेवा करू वचन दिलं आणि सगळ्या भूतांना मच्छिंद्रनाथांनी मुक्त केलं. अलक निरंजन आदेश. आणि मग जे कोणी नवनाथांची सेवा करतं, जो कोणी नवनाथ पारायण करतो, जे कोणी नवनाथ गाथा वाचन करतात, नवनाथ कथा ऐकतात, त्याच्यावरती भूतांची सुद्धा कृपा होते. आणि ज्यांना भूतबाधा असते ते निघून जाते, पळून जाते, ती राहत नाही. ही नवनाथाची ताकद आहे. आणि मग नित्य वचन दिलं, जो कोणी नवनाथांची सेवा करील त्याचे भूतबाधा पळून जाईल आणि नवनाथांचं नामस्मरण करेल, तिथं भूतबाधाच राहत नाही. नामाच्या चिंतनाने पुढे भूतबाधा भेनेते ते, पळे भूतबाधा भेनेते ते, पळे भूत बाधा बेनेते ते, पळे भूत बाधा बेनेते ते. ज्ञानोबारायने हरिपाठात वर्णन केलं, आपण वारकरी आहे ना. मग पळे भूत बाधा भेने तेथे नाम चालू आहे आणि नवनाथाची कथा चालू आहे. तिथे भूताची ताकद नाही, भूत प्रसन्न झाले आणि सांगितलं, वरदान दिलं, भूतावरही विजय प्राप्त करणारे आमचे बाबा मच्छिंद्रनाथ आहे. ही नवनाथांची शक्ती आहे मायबा. आता भूतानी वरदान दिलं, जे शाबरी विद्याचे कवित्व करतो त्याला आशीर्वाद आहे. जो कोणी नवनाथाचं नामस्मरण करेल, वाचन करेल, त्याच्यावरती भूतांची कृपा होईल आणि भूतांची कृपा झाली की भूतबाधा निघून जाईल आणि देवता त्याच्यावर प्रसन्न होतील, आशीर्वाद देतील. ही कृपा कोणामुळे? तर नवनाथांमुळे आहे. आणि म्हणून नवनाथाची भक्ती केली पाहिजे. ही अनादी काळातली परंपरा आहे आपली. शेवटी मच्छिंद्रनाथ महाराज भूतांचा त्या ठिकाणी वचन घेऊन निघून जातात. पुढे यात्रा करता 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 आडुळते ग्राम प्रांत हा कोकण, आडुळते ग्राम प्रांत हा कोकण, आडुळते ग्राम प्रांत हा कोकण, आडुळते ग्राम प्रांत हा कोकण. कार्तिकेचे स्नान देखी येले, कार्तिकेचे स्थान देखी येले, कार्तिकेचे स्थान देखी येले.
आडुळते ग्राम प्रांत हा कोकण 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 कार्तिकीचे स्नान देखी कार्तिकीचे स्नान कार्तिकीचे स्थान देखी येले त्या गावाबाहेर कालिका मंदिर त्या गावाबाहेर कालिका मंदिर गावाबाहेर कालिका मंदिर त्या गावाबाहेर कालिका मंदिर दर्शना आतुर मच्छिंद्र हा दर्शना आतुर मचिंद्र हा दर्शना आतुर मचिंद्र हा कालिका नामे शस्त्र शिवा हाती 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 दैत्य संवारती ती वारंवार दैत्य सारथी वारंवार दैत्य श्री वारंवार प्रसन्न होऊनी शिव भोले तिजा प्रसन्न होऊन शिव बोले जीवन होऊनी शिव भोले तिजा प्रसन्न होऊनी शिव भोले तिजा मागाही आज देवी माग काही आज देन माग काही आज देन मी अलक निरंजन आदेश माय बापांनो त्याच ठिकाणी ही घटना घडली आणि अशा प्रकारे आडुळते ग्राम प्रांत हा कोकण कार्तिकेचे स्थान देखिले परिणाम असा झाला मायबाप त्याच ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथजी आले सुंदर वातावरण आहे सुंदर पवित्र स्थान आहे देवी कालिका आणि कालिकेला बघितल्या महाराज प्रसन्न झाले आनंदित झाले सद्गतीत झाले बाबा मच्छिंद्रनाथाने विचार केला बाबा मच्छिंद्रनाथ महाराज विचार करू लागले या ठिकाणी आपण सर्वजण आहोत पण ही कालिका देवी नेमकी उग्र रूप धारण करणारी आहेत कालिका देवी जी आहेत ते उग्र रूप धारण करणारी आहेत आणि उग्र रूप धारण करणारी माता कालिका आपल्याला प्रसन्न करून घेऊ नाथ कार्यासाठी नाथांच्या कल्याणासाठी उग्र रूप धारण करणारी माता कालिका प्रसन्न करून घेऊ बाबा मच्छिंद्रनाथ समोर गेले आणि सांगितलं हे माते मला तू प्रसन्न हो असा शब्द वापरला एकच घटना महाराज कालिका हे शस्त्र जे आहे भगवान शिवाचं हातातलं उग्र अस्त्र आहे आणि उग्र अस्त्र असणारा हातातलं आहे पण एक घटना घडली माय बापांनो आता एक काम करा इथलं घोळकाच उठून मागे जा ते महाराज येत आहे म्हणून आजचे दिवस आणि उद्यापासून कॅमेऱ्याच्या पुढची जागा नका मागे खेटून बसा आता महाराज जे येत आहे थोडंसं ऍडजस्ट करा सर्वांनी इथल्या भक्त इथल्या समोरच्या धन्यवाद आजचे दिवस आणि उद्यापासून कॅमेऱ्यापासून पुरुष आणि महिला मागे बसा पण खेटून बसा अशी विनंती आहे सरका जरा मागे सरका आजीबाई जागा द्या इथल्या आजी हा बस संत येत आहे त्यामुळे आजचे दिवस मदत करा विनंती आहे धन्यवाद हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम हरे राम 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 त्या दोन महिला हे रांगीत बसा बघता हरे राम 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 थोड्याशा हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम राम
हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 जय हो. मर्द थकले. आदेश लखनगिरी. आदेश. माय बापांनो, त्याच ठिकाणी बाबा मच्छिंद्रनाथ महाराज कालिकेच्या समोर गेलेले आहेत. सांगितलं माते, नाथ कार्यासाठी आम्हाला सुवेश लाभण्याकरता तुझे आशीर्वाद गरजेने. तू आतापर्यंत भगवान शंकराच्या हातामध्ये वास केला, इथून पुढे माझ्याही हातात वास कर. हे कालिकास्त्र असं आहे, भगवान शंकरातलं एक, भगवान शंकराच्या हातातला अस्त्र आहे, त्याचं नाव कालिकास्त्र आहे. जेवढे भगवान शिवाने युद्ध केले त्या सगळ्या युद्धामध्ये विजय प्राप्त करून देणारे कालिकास्त्र आहे. उग्र स्वभावाचा आहे. थकले कालिका माता. सांगितलं प्रभू, मला कधी उपद्रव कोणाचा होऊ नाही या करता एक ठिकाण तुम्ही द्या. मग आडोळ ग्रामामध्ये कोकण पंथामध्ये भगवान शिवाने त्या अस्त्राची स्थापना केली आणि तिथे स्थापना करून ते तेव्हापासून विश्रामाला आहेत. त्याचं नाव कालिकास्त्र आहे. बोलो आदेश. प्रेम से बोलो आदेश. माय बापांनो, सुंदर ते अस्त्र आहे, पण कालिका माता उग्र स्वरूपाची आहे. विश्राम करत असताना विचार केला, एका जतीने आग्रह केला, म्हणजे एका योग्याने केलेली प्रार्थना ते आवाहनच होत. आव्हान आहे म्हणून माता कालिका उग्र अस्त्र त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सांगितलं, ए मच्छाच्या पोटी जन्माला आलेला, कोळ्याच्या पोटी जन्म घेऊन कालिकेला वश करू पाहतोस. माता कालिका रागवली, खवळली, बोलली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शस्त्राप्रती शस्त्र टाकू लागली. युद्ध घनघोर झालं आणि शेवटी असे अनेक प्रकारचे युद्ध झालं. महाराज, सगळे युद्ध गायचे ना आपल्याला, बरं का, सगळे नाही, थोडक्यात गायचे. विशाल महाराज, सगळे युद्ध. परिणाम असा झाला महाराज, घनघोर युद्ध झालं. अस्त्राप्रती अस्त्र टाकू लागले आणि त्याच ठिकाणी माता म्हणाली, अरे भूतानला वश करून घेतले म्हणून कालिकेलाही वश करतोस का? अनेक प्रकारचे दोघांचे घनघोर युद्ध झाल्यानंतर शेवटी मच्छिंद्रनाथ महाराजांनी एकादश मंत्र प्रगटून रुद्र त्या ठिकाणी प्रगट केले. महाराज मृत्युंजय मंत्राचा जप केला आणि त्याच ठिकाणी 11 रुद्र प्रगट झाल्यामुळे देवी कालिका अस्त्र निशतेज झालं आणि कालिका ते अस्त्रांना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ आणि स्पर्शास्त्राने बांधून टाकलं, जकडून टाकलं. वात आकर्षण अस्त्र पेरलं, त्याच ठिकाणी अवयवांची हालचालही होत नाही. गुप्त वाताकर्षण अस्त्र पेरी येले, गुप्त वाताकर्षण अस्त्र पेरी येले, देह संचारले कालिकेचा, देह संचारले कालिकेचा. गुप्त वाताकर्षण पेरी येले, गुप्त वाताकर्षण अस्त्र पेरी येले, देह संचारले कालिकेचा. अरे बोल. देहि संसारिले कालिकेचा. गुप्तपणे अस्त्र पेरलं, कालिकास्त्र नेतेज झालं. निस्तेज झाल्यानंतर मायबाप आता त्या ठिकाणी 11 रुद्र प्रगट झालेले. रुद्रापुढे कालिकेचं काही चाललं नाही.
आणि शेवटी तिने विचार केला, भगवान शिवाशिवाय आता कोण तारक आहे आपल्याला. भगवान शिवाचा धावा केला नाना. आणि मग मात्र भगवान शंकर प्रगट झाले. सांगितलं, मच्छिंद्रा, हे कालिका देवी आश्रम माझच आहे. तू या आश्रावरती विजय प्राप्त केलास. मूर्छा येऊन पडलेली कालिका माता त्याच ठिकाणी मच्छिंद्राला भिन्न अस्त्र टाकून मुक्त करण्याकरता प्रयत्न केला. आणि मग मात्र मुक्त झाल्यानंतर कालिकेला सांगितलं, हे नाथयोगी माझे भक्त आहेत. हे नाथयोगी माझे भक्त असल्यामुळे एकच विनंती आहे की आता आजपासून जगाच्या कल्याणाकरता तुम्ही यांची सेवा करा, म्हणजे माझी सेवा आहे. कालिका ही माता वश झाली आणि हाही आदेश आज भगवान शिवाने दिला. सर्वांना धन्यवाद. या ठिकाणी संत महाराज आलेले आहेत. महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाकरता जागा दिलेल्या आहेत. 2-3 वर्ष झाले आश्रमात कार्यक्रमासाठी महाराजांची ही जागा, महाराजांच्याच जागेमध्ये ही कथा. या पूजेने महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या. एकदा जोरात टाळ्या. श्री संत श्री विद्यानंद या ठिकाणी विद्या महेशनंद टाका स्वामी महाराज आश्रम वेरोळ यांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहे. स्वामीजी करता जोरात टाळ्या वाजा, कडकडून टाळ्या वाजा. संतांच्या आगमनाने कार्यक्रम पवित्र होतो आणि या ठिकाणी देवता प्रसन्न होत असतात. विशाल महाराज संत आपल्याकडे भेटायला आले. एकदा जय घोष करून आपण एक गीत म्हणूया. अलक निरंजन. आज महाराजजीचं आगमन झालेलं आहे. धन्यवाद. स्वर कमी झाला. संतन के संगला रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संगला रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग भाई सब लोग नाचिए. तेरी अच्छी बनेगी. हो. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे टाळी टाळी. तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. अरे सुमरन में जय हो. मेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. टाळी 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 सर्वांची. हरी बोल. जय हो. धन्यवाद.
ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई हरि सुमरन में लागिरी तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने जय हो संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने हरी बोल टाळी टाळी सर्वांची जय हो हरी बोल विरुळ गावाला जाऊ गे कथा नवनाथ ऐकू गे वेरूळ गावाला जाऊया नवनाथ कथा ऐकूया विरुळ गावाला जाऊ गे कथा नवनाथ ऐकू गे वेरूळ गावाला जाऊया कथा नवनाथ ऐकूया कथेन गे आनंद माझ्या मनाला जय हो कथेन गे आनंद माझ्या मनाला हरी बोल नाथ 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 गाऊ चला नाथ 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 गाऊ चला नाथ नाथ गाऊ गाऊ चला नाथ 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 गाऊ जय हो. चला नाथ 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 गाऊ 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 चला हरी नवनाथ महाराज की जय श्री कृष्णेश्वर भगवान भगवान की जय गुरुदेव भगवान भगवान की जय अलग निरंजन आदेश माय बापांनो, आज या ठिकाणी टाका स्वामी महाराजांचं आगमन झालेलं आहे. संतांच्या कृपेने जीवन सफल होतं, धन्य होतं. बिना बुलावे जब संत घर आ जाते तो समझ लेना पूर्व जन्मी का पुण्य का उदय हुआ है. महाराज जी का आगमन इस कथा को सफल करता है. इसलिए महाराज जी को बहुत बहुत धन्यवाद, प्रणाम. सर्वांना धन्यवाद देऊन महाराजजींना जागी येऊन नमस्कार करा. मी पुढची कथा सुरू करतो. आदेश अलक निरंजन. माय बापांनो, कालिका देवी प्रसन्न झालेले आहेत. गुप्त वाताकर्षणास्त्र पेरिले देह संचारिले कालिकेच्या. आणि मंजुनाथ महाराजांनी ज्या वेळेला वाताकर्षण अस्त्र पेरलेलं आहे त्याच ठिकाणी धावा केला भगवान शंकराचा. भगवान प्रसन्न झाले आणि सांगितलं, कालिके हे नाथ योगी माझेच भक्त आहेत. तो आजपासून जगत कल्याणाकरता मच्छिंद्रनाथांच्या हातामध्ये वास्तवेकर आदेश मिळाला. आणि आता कालिकासुरांना घेऊनही भगवान शिवाच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथ महाराज तीर्थयात्रा करत 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 पुढे निघाले. तीर्थ हरेश्वर देखिले नयनी मग मंदार तिने स्नान करुनिया. गिरी परिक्रमा करिता मच्छिंद्र वाटेत भेटला तया वीरभद्र. वीरभद्राची आणि मच्छिंद्रनाथ महाराजांची भेट झाली. वीरभद्राने विचारलं, अरे आपण तुमचं नाव काय, तुम्ही कोण आहात? अरे मी मच्छिंद्र आहेत, माझं नाव मच्छिंद्रनाथ आहे. मच्छिंद्र हा आपलं नाव? मी वीरभद्र. वीरभद्र म्हणाला, हा मच्छिंद्रनाथ नाथपंथ, तू नाथपंथी आहे? म्हणले हो. नाथ जती हो
वीरभद्र अभद्र बोलू लागला. तुम्ही शैली शुंगी गळ्यामध्ये धारण करून नवीन पंथ निर्माण केला आणि नाथ पंथ निर्माण केला. हा नवीन पंथ तुम्ही आणला तरी कुठून? स्वामी तुम्ही कोण कोणता पंथ, स्वामी तुम्ही कोण कोणता पंथ, तुम्ही कोण कोणता पंथ, स्वामी तुम्ही कोण कोणता पंथ. मी मच्छिंद्र योगी माझा नाथ पंथ, मच्छिंद्र योगी माझा नाथ पंथ, मच्छिंद्र योगी माझा नाथ पंथ. शैली शुंगी कंथा ऐसा नाथ बाणा, शैली शृंगी कंथा शैली नाथ बाणा, शैली शुंगी कंथा ऐसा नाथ बाणा, शैली शृंगी कंथा ऐसा नाथ बाणा. संस्कार आमचे छिद्र पाडी काना, संस्कार आमचे चित्र पाडी काना, संस्कार आमचे चित्र पाडी काना. ऐकता हसूनी बोले वीरभद्र, ऐकूनी हसूनी बोले वीरभद्र, ऐकता हसूनी बोले वीरभद्र, ऐकता हसूनी बोले वीरभद्र. तुझा नाथ बाणा अगोरी अप्रद्र, तुझा नाथ बाणा अघोरी अभद्र, तुझा नाथ बाणा अघोरी अभद्र. त्याच ठिकाणी दोघांच्या शब्दांमध्ये एकूणारावरती शब्दशस्त्र टाकत असताना रूपांतर महाराज विवादात झालं. घनघोर दोघांचं युद्ध सुरू झालेलं आहे. हा नवीन बाणा नवीन पंथ कुठून आणला तुम्ही? तुम्ही पाखंड्याने हा नवीन धर्म निर्माण केला, असा वीरभद्र ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराजांना म्हणू लागला. अनेक प्रकारचं युद्ध झालं, पण शेवटी वज्र कवच त्या ठिकाणी धारण केले मच्छिंद्रनाथ महाराजांनी आणि अस्त्र प्रत्ये अस्त्र भिडता आकाशी एकच आक्रोश निर्माण झाला महाराज. अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे. अस्त्रप्रती अस्त्र भिडता आकाशे, अस्त्रप्रती अस्त्र भिडता आकाशे, अस्त्रप्रती अस्त्र भिडता आकाशे. स्फोट ऐकून या धडकी काळासी, 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 स्फोट ऐकून या धडकी काळासी. अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे. प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे, अस्त्र प्रति अस्त्र भिडता आकाशे. आदेश. त्याच ठिकाणी दोघांचं घनघोर युद्ध झालेलं आहे. अस्त्रा प्रति अस्त्र भिडता आकाशी, स्फोट ऐकून या धडकी काळासी. एक स्फोट निर्माण झाला, काळही लटलट कापू लागला. कोण आहे असे युद्ध करणारे? आणि त्यावेळेला दोघांच्या घनघोर युद्धामुळे ब्रह्म विष्णू महेश तिन्ही देव प्रगट झाले महाराज. तिन्ही देव एका वेळेला प्रगट झाले आणि तिन्ही देवांनी दोघांचे सख्य करून दिले. सांगितलं, अरे तू वीरभद्रा मच्छिंद्राशी युद्ध करू नकोस. हे नाथपंथी आमचंच कार्य करणारे आहेत. तिघा देवानी प्रगट होऊन दोघांचं कौतुक केलं आणि दोघांचे हात एकूणाच्या हातात दिले. सांगितलंय, काय इच्छा आहे सांगा ना. विनाश सृष्टीचा होता पाहुण, ब्रह्म विष्णू शिव बोले घाबरून. भगवान शिव ब्रह्म विष्णू तिघे आले. थांबा बावी यावरी मच्छिंद्रा विनाश, विनंती तिन्ही देव मच्छिंद्रास.
वासनिकाश्रे पेरियता हा योगी पुन्हा ब्रह्म निर्मिती झाली हो जगी. तुम्ही ब्रह्मांडाचा नाश करू पाहतात का? असं करू नका. टळला विनाश देव हर्षले मच्छिंद्र भद्राचे सख्य घडविले. वीरभद्र म्हणे मच्छिंद्रा हा सकया शब्द नाही तुझ्या कौतुक करया. काय कौतुक करा मच्छिंद्रांचं. भगवान शिवाला विष्णूला ब्रह्मदेवाला वीरभद्र त्या ठिकाणी सांगू लागला आणि म्हटले महाराज अप्रतिम शक्ती या नाथ पंथात आहे, नाथ परंपरेत आहे, मच्छिंद्रनाथाकडे आहेत. तिघांचं शक्य घडवलं. त्यावेळेला सांगितला इच्छा तरी काय आहे मच्छिंद्रा तुझी? एकच आहे. आम्ही शाबरी विद्येवरती कवित्व करत आहोत आणि शाबरी विद्येवरती कवित्व करत असताना त्या नाथ कार्याला तुझेही असणारे आशीर्वाद लाभावे. वीरभद्राने वचन दिलं आणि सांगितलं की जो कोणी नाथाची भक्ती करील त्याच्यावर वीरभद्राची कृपा असेल आणि ब्रह्म विष्णू महेशाचे आशीर्वाद प्राप्त होईल. अशा प्रकारे त्यावेळेला मच्छिंद्रनाथ महाराज म्हणाले मला तुमच्या बरोबर स्वर्गामध्ये येण्याची इच्छा आहे. आणि त्याच ठिकाणी स्वर्गामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज गेले. एक एक दिवस एका एका ठिकाणी राहिलेले आहेत आणि मणिकर्णिकेचे स्नान पहिल्यांदा केलं. मणिकर्णिकेचे करावया स्नान, मणिकर्णिकेचे करावया स्नान, शोधही नाथांचे वैकुंठी गमन, शोधही नाथांचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे करावया स्नान, मणिकर्णिकेचे करावया स्नान, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे करावया स्नान, मणिकर्णिकेचे करावया स्नान, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे करावया स्नान, मणिकर्णिकेचे करावया स्नान, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे करावया स्नान, मणिकर्णिकेचे करावया स्नान, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन, शोधेहि नाथांचे वैकुंठी गमन. मणिकर्णिकेचे स्नान करण्याची हेतू इच्छा होती आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर महाराज आणि मग त्याच ठिकाणी शोधे मच्छिंद्रनाथ महाराज स्वर्गात गेलेले आहेत. कलियुगामध्ये तुकोबर आहे स्वर्गात गेले. मच्छिंद्रनाथ महाराज शोधे गेलेले आहेत. शोधे नाथांचे वैकुंठी गमन, वैकुंठे कैलासी एक एक वर्ष, वैकुंठे कैलासी एक एक वर्ष, वैकुंठे कैलासी एक एक वर्ष, वैकुंठे कैलासी एक एक वर्ष. ब्रह्मलोक हात हर्ष, ब्रह्मलोकी स्मशरात हर्ष, ब्रह्मलोकी स्मशरात हर्ष. त्या ठिकाणी कैलासामध्ये एक वर्ष, वैकुंठात एक वर्ष आणि 6 महिने सत्यलोकात ब्रह्मदेवाजवळ राहिले. आणि मग पुढे मात्र त्रिमास इंद्रास दनी राहिला. एक एक दिनी एक देवता दिला. 7 वर्षे स्वर्गनाथ पाहुणचार, आदर सत्कार सोडी भूमीवर. 7 वर्षे बाकीच्या एक एक देवताकडे एक एक दिवस राहिले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ महाराज स्वर्गात राहत असताना आणि मग मात्र ज्या वेळेला धरणीवरती आले, भूलोकात आले, त्यावेळेला वज्रेश्वरीच्या दर्शनाकरता मच्छिंद्रनाथ महाराज गेले. होता पृथ्वीवरी पुन्हा आगमन, धरणी मातेसी करुणी वंदन. स्वर्गाहून आल्या धरणीला वंदन केलं. के काळ देशात करिता आगमन, देखिली वज्रेश्वरी पवित्र स्थान, देखिली वज्रेश्वरी पवित्र ते स्थान. त्या ठिकाणी उष्णोदकांच्या कुंडी केले स्नान, वज्रेश्वरी तीर्था अंबिका दर्शन. 360 कुंडे कैसे निर्माण, पुसता पुजारी सांगे वर्तमान, पुसता पुजारी
सांगे वर्तमान. 360 कुंड बघितले उष्णोदक. पुजाऱ्याला विचारलं, हे देवीचं दर्शन घेतलेलं आहे, पण एवढे हे कशामुळे उष्ण असणारी कुंड निर्माण झाले? आणि मग पुजाऱ्यांनी ती कथा सांगितली. पूर्वी वसिष्ठानी केले होय त्यास, पूर्वी वसिष्ठानी केले होय त्यास, पूर्वी वशिष्ठाने केलो यज्ञास, पूर्वी वशिष्ठाने केले हो यज्ञास. हो पूर्वी वसिष्ठाने केले होय त्यास, पूर्वी वसिष्ठाने केले होय त्यास, पूर्वी वशिष्ठाने केले हो यज्ञास, पूर्वी वशिष्ठाने केले यज्ञास. हो द्वादश वरुषे द्वादश दिवस, द्वादश वर्षे द्वादश दिवस, हो द्वादश वर्षे द्वादश दिवस, द्वादश वर्षे द्वादश दिवस. हो पूर्वी वसिष्ठाने केले होय त्यास, पूर्वी वसिष्ठाने केले होय त्यास, पूर्वी वशिष्ठाने केले हो यज्ञास, पूर्वी वशिष्ठाने केले यज्ञास. आदेश अलक निरंजन आदेश. माय बापांनो, त्याच ठिकाणी पूर्वी वशिष्ठास या ठिकाणी वशिष्ठांनी यज्ञ केलेले आहेत. किती दिवस? 12 वर्षे 12 दिवस यज्ञ केले महाराज त्या ठिकाणी, आणि म्हणून हे कुंड निर्माण झाले. बचिरनाथ म्हणाले, आपण एक कुंड निर्माण केलं पाहिजे. उंच टेकडी बघितली, एक तुरसुळाचा तडाखा मारला, तिथे एक कुंड निर्माण केलं. पाताळातून गंगेचं जल अर्पण करून उष्णदेक जल निर्माण केलं महाराज, आणि त्या कुंडाने स्नान करून त्या कुंडामध्ये स्नान केलं, आणि त्याच ठिकाणी भोगावतीचं तीर्थ वरती आणलेलं आहे. पाताळातून भोगावरती त्या कुंडामध्ये विराजमान झाली, आणि मंत्रशक्तीच्या जोरावरती आग्नेयास्त्र टाकून उष्णदेक निर्माण केलं. स्वतः मच्छिंद्रनाथाने स्नान केलं, आणि तेच पाणी घेऊन देवीला स्नान घातलं. वज्रेश्वरी माता प्रसन्न झाली, आणि मातेने सांगितलं, मच्छिंद्रा धन्येस तू, तुझी आगाध लीला तू या ठिकाणी निर्माण कुंड केलेला आहे, आणि भोगावतीचं जेल तू या ठिकाणी घेऊन आलास. माता प्रसन्न झाली, सांगितलं, माझ्याकडे तू 1 महिनाभर राहा. 1 महिना मच्छिंद्रनाथ महाराज वज्रेश्वरीच्या ठिकाणी राहिले. केकाड देशामध्ये वज्रेश्वरीच्या तिथे राहत असताना 1 महिना मच्छिंद्रनाथ महाराज थांबले. मग देवीची निर्माणाची कथा मच्छिंद्रनाथाने प्रश्न केला, माते तुझी निर्मिती कशी झाली? तुला इथे कोणी स्थापन केलं? देवीनीच होऊन सगळी कथा सांगितली, आणि मग 1 महिना राहिल्यानंतर देवीने आशीर्वाद दिला, आणि आता मच्छिंद्रनाथ महाराज पृथ्वीवरील अनेक ठिकाणी यात्रा करत 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 भ्रमण करू लागले. देवीचा आशीर्वाद घेऊन महाराज पुढे जाता जाता महाराज द्वारकेला गेले. गया, द्वारका, सप्तपुरी असे तीर्थ करता करता अयोध्यामध्ये नाथांचं आगमन झालं. प्रेम से बोलो आदेश. अयोध्यामध्ये त्या अयोध्याचा राजा होता पाशुपत. राजा पाशुपत आहे, आणि राजा सात्विक आहे. रामाचा वंशज राजा पाशुपत धार्मिक होता, सात्विक होता. मच्छिंद्रनाथ महाराज भेटण्याकरता गेले, रामाचं दर्शन केलं, पण राम पूजाच्या अपेक्षाने त्या ठिकाणी पाशुपत राजा आला होता. मंदिरामध्ये आल्यानंतर सर्व प्रजा बरोबर आहे, सैन्य बरोबर आहे.
नाथही त्याच वेळेला मंदिरात जात असताना सेवकाने अडवलं. अंदर मत जाना, हम जाने नहीं देंगे आपको अंदर. अरे भैया जाने दो, हमें भगवान का दर्शन करना है. नहीं जाने देंगे क्योंकि महाराज दर्शन के लिए आए हैं, पूजा कर रहे हैं हमारे महाराज पाशुपत महाराज, तब तक आपको रुकना पड़ेगा. मचिंद्रनाथ कहते भैया हम तो किसी से रुकते नहीं, लेकिन जाने दो दर्शन के लिए. नहीं जाने देंगे. मचिंद्रनाथ म्हणाले नाही जाऊ देत, हरकत नाही. सेवकाने अडवलेले आहेत. मचिंद्रनाथ महाराज दर्शनाला रामाच्या मंदिरात जात असताना जाऊ देत नाही. पाशुपत राजा दर्शनाला आलेला आहे, पूजा करत होता. पूजाच्या हेतून त्या ठिकाणी मंदिरात गेला, पूजा झाली. नमस्कार करण्याच्या उद्देशाने मचिंद्रनाथ त्या पाशुपत राजाने हात जोडले, वाकला खाली हात जोडले. आणि त्या अवस्थेमध्ये मचिंद्रनाथ म्हणाले या सेवकाला दंड न देता, सेवकावर क्रोध न करता एक मंत्र भस्म काढला, मंत्र घेतला, अभिमंत्रित केला आणि त्याच ठिकाणी राजाच्या दिशेने फेकला आणि स्पर्शास्त्र त्या ठिकाणी टाकल्या. राजा त्या ठिकाणी दंडवत घालत होता, वाकला होता, नमस्कार करत होता. त्याच अवस्थेमध्ये राजा भूमीला चिटकला. पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत. हो पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत. मही चिटकला रावतो क्षणात, मही चिटकला रावतो क्षणात, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालित होता दंडवत, पाशुपत घालीत होता दंडवत, अरे वा. पाशुपत घालीत होता होता दंडवत. धन्यवाद. पाशुपत राजा दंडवत घालत होता. महाराज पाशुपत राजा दंडवत घालता त्याच ठिकाणी स्पर्शास्त्र मंत्रोने विभूती फेकली. पाशुपत राजा नमस्कार करत होता, तसाच अवस्थेमध्ये चिटकला. सगळे मंत्रीगण सैराबैरा धावू लागले. कोणी ही अवस्था केली असावी, कशामुळे झाला असावं, हे घडलं कशामुळे. आणि मग चिंतातूर सगळे मंत्रीगण आहे, प्रजा चिंतातूर आहे. कोणीतरी महात्म्याचा अवमान झाला, कोणीतरी महात्म्याचा अपमान झाला असावा आणि त्यामुळे ही घटना घडली असावी. आणि परिणाम त्याच ठिकाणी महाराज कोणीतरी महात्मा ज्याचा अवमान झाला असावा, शोधाशोध सुरू झाली. सगळे मंत्रीगण त्याच ठिकाणी, सगळे मंत्रीमन महाराज सैरावैरा दावत असताना त्या ठिकाणी जात आहे. आणि जाता जाता एकच घटना घडली. सगळे मंत्रीगण गेले, त्या ठिकाणी बघू लागले कोणामुळे ही स्थिती झाली, कशामुळे असं घडलं, का घडलं असावं. परिणाम एकच घटना. माय बापांनो लक्षात आलं कोणीतरी योगी आहे, कोणीतरी साधू आहे. या महाराज साधू आहे म्हटलं बरोबर साधू महाराज आगमन झालं. टाळ्या वाजून धन्यवाद द्या ना. कोणीतरी साधू आले म्हणाले, म्हटल्या बाबा आल्याबद्दल धन्यवाद. एकदा जोरात टाळ्या बाबा. या ठिकाणी वेरूळच का अभयानंदगिरी महाराज वेरूळ आश्रम महाराजांकरता एकदा जोरात टाळ्या. टाका स्वामी महाराज तेही आलेले आहे आणि अभयानंदगिरी बाबा आलेले आहेत. आता अभयच राहिले नाही, भीती कसली तुम्हाला, देवानं अभय दिलं. धन्यवाद बाबा आल्याबद्दल. एकदा जोरात टाळ्या वाजवा आणि नीट लक्ष द्या माय बापांनो. परिणाम असा झाला, पाशुपत राजा त्या ठिकाणी भूमीला चिटकलेला आहे. भूमीला चिटकलेला राजा बघितल्या प्रजा लट 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 नमस्कार करायला गेल्या, हात जोडलेला त्या अवस्थेमध्ये भूमीला चिटकलेला आहे स्पर्शास्त्राच्या शक्तीमुळे. सगळे मंत्रीगण सैरावैरा धावत असताना बघितलं महाराज, सगळीकडे बघितलं, कोणी ही अवस्था केली असावी, कोणीतरी योग्याचा अवमान झाला असावा. शोधाशोध लक्षात केली, शोधाशोध सुरू केली, तेव्हा लक्षात आलं एक साधू आला, नाथपंथी योगी आहे. आणि सगळे मंत्रीगण गेले, म्हटले महाराज काही चुकी झाली का आमच्याकडनं, आमच्या महाराजांना दंड दिला तुम्ही. सगळ्या मंत्र्यांनी क्षमा मागितली. त्यावेळेस मचिंद्रनाथ महाराजांनी राजा पाशुपत राजावरती दया केली आणि पाशुपत राजाला बंधन मुक्त केलं. क्षमा याचना करिता मंत्रीगण, क्षमा याचना करिता मंत्रीगण,
याचना करिता मंत्री गण क्षमा याचना करिता मंत्री गण क्षमायाचना करीत मंत्री गणे क्षमायाचना करीती मंत्री गणे क्षमायाचना करीती मंत्री गणे क्षमायाचना करीती मंत्री गणे होयु भक्त मंत्र मुक्त केला राजन विभक्त मंत्रे मुक्त केला राजन मुक्ती केली राजन विभक्त मंत्रे मुक्ती केली राजन क्षमा याचना करिता मंत्री गण क्षमा याचना करिता मंत्री गण क्षमा याचना करिता क्षमा याचना करिता मंत्री गण क्षमयाचना करती मंत्री गणे क्षमयाचना करती मंत्री गणे क्षमयाचना करती मंत्री गणे क्षमयाचना करती मंत्री गणे अलक निरंजन आदेश. जर आवाज कमी झाला आदेश मागचा कमीच आहे हो. आदेश. धन्यवाद. क्षमा याचना करिता मंत्री गण विभक्त मंत्री मुक्त केला राजन. विभक्त मंत्रांनी मुक्त केला राजन. पाशुपत राजा राजांनी साधू बघितले, नमस्कार केला. महाराज आपण इथे आला, आम्ही भाग्यवान आहोत. काय इच्छा आहे, काय सेवा करावी? मचिंडनाथाला हात जोडले, नमस्कार केला. एकच विनंती आहे महाराज, तुम्ही आला ना, आता माझ्याकडे किमान 1 महिनाभर थांबा. महिनाभर थांबल्यानंतर राजाने मचिंद्रनाथांची एवढी सेवा केली, महाराज प्रसन्न झाले. सांगितलं, राजा तुझी काही इच्छा असेल तर सांग, काही अपेक्षा असेल तर मागून घे माझ्याकडनं, मी प्रसन्न आहे तुझ्यावर. राजा पाशुपत म्हणाला, महाराज एकच इच्छा आहे हो, मी ज्या वंशात जन्माला आलो ना, तो वंश रघुवंशात जन्माला आलो. सूर्यवंश आहे माझा, त्या सूर्यवंशात मी जन्माला आलो. एकच इच्छा आहे महाराज, एकच इच्छा आहे, ज्या वंशामध्ये मी जन्माला आलो ना, त्या वंशातले श्री रामचंद्र जीवनात एकदा तरी भेटावे, दर्शन व्हावा, एवढीच अपेक्षा आहे महाराज. मी राम वंशज पाशुपत जान रामाच्या वंशात मी राम वंशज पाशुपत जान मी राम वंशज पशुपत जान मी राम वंशज पशुपत जान मी राम वंशज पाशुपत जान मी राम वंशज पाशुपत जान राम वंशज पशुपत जान मी राम वंशज पशुपत जाने ये तारामाचे वावे दर्शन ये तारामाचे वावे दर्शन मी राम वंशज पशुपत जान मी राम वंशज पशुपत जान पशुपत
पाशुपत धन्यवाद. अक्काजीला महाराजांचा डबल आवाज फार आवडतो. पहिल्या दिवशी अक्का महाराज म्हणाला हा बाबा गातो, पण बाई आलीच कुठून मध्ये. ती बाई नाही, बाबाच बाईचा आवाज काढतो. धन्यवाद. एकदा यांच्याकरता वाजवा. एवढे जीव तोडून गाता सुंदर. हा आवडलं की वाजवत जा. नाहीतर मग अशा टाळ्या आम्हाला रोजच भेटतात टोल वाक्यावर. हा धन्यवाद. मी रामवंशज पाशुपत जान, एकदा रामाचे व्हावा दर्शन. एकदा तरी रामाचे दर्शन व्हावे महाराज, एवढीच इच्छा आहे. ठीक आहे, रामाचं दर्शन झालं पाहिजे. ठीक आहे. राम कोणते वंशी? सूर्यवंशी आहेत ना. मग सूर्याच्या वंशात राम जन्माला आले. तुझी एकच इच्छा आहे, रामाचं दर्शन व्हावं. चिंता करू नको. प्रसादा बाहेर आले मच्छिंद्रनाथ महाराज राजा पाशुपताला घेऊन. आणि पाशुपत राजा बाहेर आला. प्रसादा बाहेर घेऊन महाराज मच्छिंद्रनाथ महाराज आले. वरती सूर्याकडे बघितलं. सूर्याकडे बघितल्या सूर्याला सांगितलं खाली ये. सूर्य ऐकत नाही. सहजासहजी ऐकत नसले की मग साधू त्यांना चमत्कार दाखवतात. घनघोर सूर्याचं आणि मच्छिंद्रनाथांचं युद्ध झाला. सगळे युद्ध सांगायला वेळ नाही. घनघोर युद्ध झालं. आणि शेवटी मच्छिंद्रनाथ महाराजांनी सूर्यावरती एक वात आकर्षण अस्त्र फेकला महाराज. आणि त्याच ठिकाणी सूर्य आपल्या रथासह धर घाडकन येऊन जमिनीवर कोसळला. इच्छा ही राजाची मच्छिंद्र जानोनी, वाताकर्षण अस्त्र फेकी मंत्रोणी. सूर्य पडे मयी केला बंदीवान, बडकला अग्नी जळे त्रिभुवन. योगी जलास्त्राचा वर्षाव करुण, शीतल शांत करी वातावरण. शीतल शांत करी वातावरण. त्या ठिकाणी सर्व शांत वातावरण झालेले आहे. सूर्य धरणीवर पडला. आणि सूर्य त्या ठिकाणी धरणीवर पडल्या महाराज स्पर्शास्त्राने, वाताकर्षण अस्त्राने इंद्रियाची चलनवलनी बंद पडली. त्यावेळेस सूर्यनारायण ब्रह्म विष्णू महेशाची धावा करू लागला. ब्रह्म विष्णू सेवमही प्रगटुनी, पुस्तिका सूर्या केले रे ताडन. का असं केलं? मच्छिंद्रनाथ महाराज ब्रह्म विष्णू महेश प्रगट झाले. जवळ गेले, नमस्कार केला. काय शक्ती असेल वय नातांकडे. आपल्याला स्वप्नात एकदा दर्शन नीट होत नाही. आता कथेमध्ये किती वेळेला ब्रह्म विष्णू? दोनदा झाले ना आजच्या आज. ब्रह्म विष्णू महेश प्रकट झाले. वीरभद्रा करता एकदा झाले आणि आता इथे झाले. शंकर कालिका करता आले. शंकर शिवजी दास तीनदा आले आणि ब्रह्म विष्णू दोघही म्हणजे तिघही दोनदा आले. तुम्ही कथा ऐकताय ना, लक्ष देऊन ऐका. प्रगट झाले. सांगितलं मच्छिंद्र काय इच्छा आहे? सूर्याला का ताडण केलं? म्हटले महाराज हा पशुपत राजा सूर्यवंशात जन्माला आलेले आहेत. मग ज्या वर्षात ज्या वंशामध्ये रामाचा जन्म झाला त्या वंशातला राजा पशुपत राम दर्शनाची इच्छा प्रकट करतोय. पण सूर्याला थोडी चिंता नाही आणि एकदा याची इच्छा पूर्ण करत नाही म्हणून मला दंड दिला. ब्रह्म विष्णू महेश म्हणाले सगळं तुझ्या इच्छाप्रमाणे होईल बाबा, पण याला मुक्त कर. पहिलं सूर्याला मुक्त कर आणि मग तुला रामाचं दर्शन घडवायचंय ना. पशुपत राजाला सगळं तुझ्या इच्छाप्रमाणे घडेल, पण याला मुक्त कर. मुक्त कर म्हटल्यानंतर ब्रह्म विष्णू महेशाची आज्ञा, त्या ठिकाणी सूर्याला मुक्त केलेले आहेत महाराज. आणि सूर्य मुक्त होता. सूर्यानेही त्या ठिकाणी विचारलं मला मुक्त करणारा आहेस तरी कोण? सांगितलं की या नाथपंथातला पहिला जती, त्याचं नाव मच्छिंद्रनाथ आहे.
त्या मच्छिंद्राला जवळ बोलवलं सूर्यानी. सांग आता काय इच्छा आहे. त्यांनी सांगितलं आधीच ऐकलं असतं तर तेव्हा बरं झालं असतं, पण आधी भांडणं, आधी युद्ध, नंतर तुम्ही सांगता इच्छा काय. ब्रह्मविष्णूने मध्यस्थी केल्यानंतर काय इच्छा आहे. एकच इच्छा आहे, एकदा रामाचे दर्शन व्हावं, पाशुपताला राम दर्शन व्हावा अशी इच्छा आहे. भगवान विष्णूने सांगितलं काही चिंता करू नकोस. भगवान विष्णूने त्या ठिकाणी राम रूप धारण केलं. लक्ष्मण, सीता, राम तिघही प्रकट झाले आणि पाशुपत राजाला राम दर्शन घडलं. महाराज माय बापांनो, त्याच ठिकाणी सूर्याला सांगितलं की आता तू सर्वांच्या नादी लाग, पण नवनाथाच्या नादी लागू नकोस. प्रेम से बोलो आदेश. काय इच्छा आहेत महाराज. काही नाही, आम्ही शाबरी विद्येवरती कवित्व करत आहोत, त्याकरता तुझेही आशीर्वाद गरजेचे आहेत. जो नवनाथाचं पारायण करेल, नवनाथाची भक्ती करेल, त्याच्यावरती सूर्याचीही कृपा होत असते ना, आशीर्वाद मिळत असतात. म्हणून आज वरदान सूर्याने दिलेलं आहे. ब्रह्म विष्णू महेश त्यांचे आशीर्वाद आहेत. आणि तीर्थयात्रा करत करत आशीर्वाद घेऊन मच्छिंद्रनाथ महाराज यात्रा करता करता चंद्रगिरी गावी आली. महाराज चंद्रगिरी गावी आला पुन्हा योगी. चंद्रगिरी गावी पुन्हा आला योगी. चंद्रगिरी गावे पुन्हा योगी. चंद्रगिरी गावे पुन्हा योगी. चंद्रगिरी गावी पुन्हा आला योगी. चंद्रगिरी गावी पुन्हा आला योगी. चंद्रगिरी गावे पुन्हा योगी. चंद्रगिरी गावे पुन्हा योगी. नाथ भिक्षा मागी त्याच घरी. नाथ भिक्षा मागी त्याच घरी. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. नाथ भिक्षा मागी त्याच घरी. नाथ भिक्षा मागी त्याच घरी. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. भिक्षा पात्र हाती येता दारी. भिक्षा पात्र हाती येता दारी. गौड ब्राह्मणाची भार्या सरस्वती. गौड ब्राह्मणाची भार्या सरस्वती. भिक्षा पात्र हाती दारी. भिक्षा पात्र हाती दारी. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. गौड ब्रह्मणाची भार्या सरस्वती. अलक निरंजन आदेश. प्रेम से बोलो अलक निरंजन आदेश. आवाज कमी झाला. आदेश. माय बापांनो, गौड ब्राह्मणाची भार्या सरस्वती. भार्या सरस्वती. चंद्रगिरी गावामध्ये ज्या वेळेला नाथ मच्छिंद्रनाथ आले आणि भिक्षा मागायच्या हेतूने गौड ब्रह्मणाच्या घरी गेले.
त्याच ठिकाणी गौड ब्राह्मणांची पत्नी, तिचं नाव सरस्वती आहे. सरस्वती महाराज, सरस्वतीनी त्या ठिकाणी भिक्षापात्र घेऊन आलेली आहेत. गोरक्ष त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज समोर उभे आहेत. गौड ब्राह्मण हा सात्विक आहे, सरस्वती पतिव्रता आहे, सुंदर आहेत, सात्विक आहेत, भिक्षापात्र घेऊन आलेले आहेत. आपल्या घरी साधू संत जर दारात आले तर त्यांचा सन्मान करा, आदर करा, सत्कार करा. सरस्वती भिक्षापात्र घेऊन आले. महाराज, आपण आला, भाग्यवान आहेत आम्ही, काय अपेक्षा आहे सांगा. मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी भिक्षा घेण्याकरता नाही आलोस, मग तुझ्या बाळाला बघण्याकरता आलोस. बाळ? महाराज, थट्टा करता गो माझी? म्हणजे मी निपुत्रिक आहे महाराज. निपुत्रिक? हा महाराज, खोट बोलू नकोस. तुझा मुलगा शाळेत गेला असेल, घेऊन ये. शेतात गेला असेल, घेऊन ये. मामाच्या गावी गेला असेल, घेऊन ये. तुझा मुलगा पाहुण्याकडे आला असेल, घेऊन ये. शाळेत गेला असेल, घेऊन ये. शेतात गेला असेल, घेऊन ये. जोपर्यंत मुलगा आणत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. मुलगा कुठे सांग. नाही हो महाराज, मला मुलबाण नाहीये. खोट बोलू नकोस. नाही महाराज, खोट नाही बोलत, पण मला मुलबाण नाही. मुलबाण नाही, खोट बोलू नकोस. मला ओळखलं नाही वाटतं तू. 12 वर्षापूर्वी मी चालू होतो, तुला भस्म दिला होता. सूर्यमंत्राने भारून भस्म दिला होता. आणि आता तो मुलगा 12 वर्षाचा झाला असेल, कुठे सांग. मग मात्र लट 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 कापू लागले सरस्वती. महाराज, तुम्ही भस्म देणारे महाराज, तुम्ही. मी देणार तो महाराज. मग लट 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 कापू लागले. क्षमा करा महाराज, क्षमा करा महाराज, तो भस्म मी खाल्ला नाही. खाल्ला नाही? नाही महाराज, भस्म खाल्ला नाही सरस्वती. नाही महाराज. मग कुठे फेकला? उखरण्यामध्ये फेकला महाराज. गायच्या शेणाचा उखरडा आहे गोठ्यामध्ये, आणि गोठ्याच्या मागे शेणाचा उखरडा उखरड्यात फेकला महाराज. उखरड्यात फेकला म्हटल्या म्हटल्या डोळ्यातून पाणी आलं बाबा मच्छिंद्रनाथांच्या. काय केलं सरस्वती, काय केलं हे? अमृताचा घडा प्राप्त झाला होता, पण तो उखरड्यात टाकलास. सूर्यमंत्राने भारून तुला असणारा हा भस्म दिला होता, सूर्यमंत्राने भारून. पण आज तू ते अमृताचा घडा सांडलास. तुझ्या दैवात मात्र सुख नव्हतं. सांगतो उकाडा कुठे आहे? गोठ्याच्या मागे महाराज. दाखव उकाडा. आणि मग तो उखाड्यापर्यंत घेऊन गेले महाराज. उखरड्यापर्यंत मच्छिंद्रनाथ महाराजांना घेऊन गेले. कोदळी पावडे आणले आणि त्याच ठिकाणी उखरडा उकरायला प्रारंभ झाला. माय बापांनो, उखरडा उकरत असताना गाईच्या शेणाचा उखरडा राखीचा, घडा अमृताचा सांडिला. मच्छिंद्र पुसदा दाविती जागा, माई पुत्र योगा मुकलीस तू. मच्छिंद्र तो येता उखरड्या जवळी, अलकारुडी देता क्षणी. त्या उखरड्याची माती थरारली. त्या उखरड्याजवळ आले, कुदळीचा घाव घातला, आवाज दिला, हे आदेश. अलक निरंजन आदेश. आदेश म्हटल्या म्हटल्या त्या उखरड्याची माती थरारली. भूमी दुभंगली देखता भली. भूमी दुभंगली आणि दुभंगल्या महाराज. एक भूमी दुभंगल्यानंतर एक 12 वर्षाचा मुलगा प्रगट झाला. उखरड्यातून प्रगट झाल्या 12 वर्षाच्या वयाचा मुलगा
त्याच ठिकाणी महाराज प्रगट झालेला आहे. सुंदर प्रकारचे केश आहे, कुरळे कुरळे केश श्री जटा भार, कुरळे कुरळे केश श्री जटा भार, कुरळे कुरळे केस श्री जटावाले, कुरळे कुरळे केस श्री जटावाले. रूप मनोहार गोरक्षाचे, रूप मनोहार गोरक्षाचे, द्वादशे वै काळ प्रगटला, अजक गर्जला बाळ योगी. रूप मनोहर गोरक्षाचे, रूप मनोहर गोरक्षाचे, द्वादश वर्ष बाळ प्रगटला, हरी बोल. बालक गर्जला बाल योगी. गोरक्षनाथ महाराज प्रकट झाले. गोरक्षनाथ महाराज की जय. 12 वर्षाचा वयातला मुलगा, कुरळे कुरळे कुळे केस आहे, गौर वर्ण आहे, सुंदर असणारा पाणा धारण केलेला आहे आणि सुंदर गोरापान मुलगा उखाड्यातून प्रकट झाला. भूमी दुभांगल्या गेली आणि त्याच ठिकाणी सुंदर वातावरण, देवता एकत्र प्रकट झाले. गोरक्षनाथ म्हणजे साक्षात हरिनारायणाचा अवतार आहे. हरिनारायण भगवान की जय. आणि स्वर्गातले देवता एकत्र येऊन प्रकट झाले आणि सर्वांनी त्या ठिकाणी पुष्पांची वृष्टी केली. या गौरगिरीत प्रकटले बाळ, प्रकाशले सारे नवमंडळ, स्वर्गात देवानी केला कल्लोळ, आलक गरजते देव सकळ. गोरक्षनाथ महाराज प्रकट झालेले या गौरगिरीमध्ये नरदेह मिळालेला आणि त्याच ठिकाणी स्वर्गातले देव पुष्पवृष्टी करू लागले. आनंद घ्या महाराज, टाळी वाजवा सर्वजण. स्वर्गातले देव पुष्पवृष्टी करू लागले. एक गोल गर्जना घ्यायची की मुलं टाकायचे. या गौरगिरीत प्रकटले बाळ, प्रकाशले सारे नवमंडळ, स्वर्गात देवानी केला कल्लोळ, आलक गरजते देव सकळ, आलक गरजते देव सकळ. जो बाळा झू झू झू, जो बाळा झू झू, जो बाळा झू झू झू, जो बाळा झू झू. गौरगिरीत बाळ जन्मले, देखून मच्छिंद्र नाथ हर्षले, रूप सांगी रे चैतन्य नहाले, गोरक्षना में बाळ कैवरले, गोरक्षना में बाळ कैरविले, जो बाळा झू झू झू, जो बाळा झू झू, जो बाळा झू 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 रे, जो बाळा झू झू रे. गंधर्व पाळना गाती अंबरी, गंधर्व पाळना गात अंबरी, नीलकंठ हाती पाळना दोरे, नीलकंठ हाती पाळना दोरे, चंद्रगिरीच्या
जुजू जो बाळा जुजू रे जू बाळा जुजू जो बाळा जुजू रे जो बाळा जुजू रे जो बाळा जुजू रे जो बाळा जुजू जुजू रे जो बाळा जुजू रे गोरक्षनाथ महाराज की जय. एकच गर्जना झाली आणि गोरक्षनाथांच्या नावाने गर्जना होऊन सगळ्या स्वर्गातल्या देवानी पुष्पवृष्टी केली. महाराज गोरक्षनाथ महाराज की जय. अलख निरंजन. स्वर्गीचे देव करीती पुष्पवृष्टी हर्षे सारी सृष्टी गाती गान हर्षे सारी सृष्टी गाती गान. सगळीकडे गीत सुरू झाले, वाद्य वाजू लागले. देवानी पुष्पांचा वृष्टी केली आहे. पुष्पांची वृष्टी देवानी त्या ठिकाणी स्वर्गातून केली. आनंद झाला आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या बाळाचं नाव ठेवलं गोरक्षनाथ. गौरी भस्मात जन्माला आल्यामुळे गोरक्षनाथ महाराज प्रगट झाले आणि त्याच ठिकाणी गोरक्षनाथ म्हणजेच हरिनारायणाचा अवतार. मच्छिंद्रनाथ महाराज कवी नारायण आहे, गोरक्षनाथ महाराज हरिनारायण आहे. हरिनाथ प्रगट झाले, हरिनारायण प्रगट झाले, अत्यंत आनंद झाला. पण सरस्वती माता, सरस्वतीने बघितलं 12 वर्षाचा मुलगा संगाजीला भस्म दिला होता, तिना उखाड्यात टाकला. 12 वर्षाला तिच्याच उखाड्यात मुलगा निघाला. काय वाटलं असेल त्या बाईला. महाराज आक्रोश करू लागले, रडू लागले, क्षमा करा महाराज, माझा मुलगा मला द्या. दिला होता, आता नाही. गोरक्षनाथ म्हटले, अमृताचा घडा तू सांडलेला आहेस, आता नाही ते शक्य. आणि म्हणून मग गोरक्षनाथ महाराजांना घेऊन जातात. त्या कणगर गावीतून जाता जाता महाराज वडाच्या झाडाखाली गेले. त्याच ठिकाणी बसलेले असताना गोरक्षनाथाची दिव्य कांती आहेत, सुंदरसं वातावरण आहे. गोरक्षनाथ महाराजांना त्याच ठिकाणी महाराजांनी दीक्षा दिली. नाथपंथी बाणा शैली शृंगी कंथा झोडी नाथपंथांचे आभूषण दिलेत आणि त्याचं नामकरण विधी करून त्याच ठिकाणी विद्या अभ्यास करून घेतला. आणि मग एक दिवस एक घटना घडली. गुरुदेव मच्छिंद्रनाथ महाराज साधना करत असताना गोरक्षनाथांना सांगितलं, बाळा तू आज भिक्षा तू घेऊन ये, आजची भिक्षा तू घेऊन ये. आणि मग भिक्षा घेऊन ये म्हटल्या म्हटल्या गुरुदेव साधना करू लागले. हा भिक्षा आणण्याकरता गोरक्षनाथ महाराज गेलेला आहेत. हातामध्ये कमंडल आहेत. 12 वर्षाचा मुलगा आहे. कुरडे कुरडे केश वारा आलं की भुरभुर 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 उडतात. हसायला लागला की गालाला खड्डे पडतात. नाशिका सरळ आहे, धनुष्य आकृतीचा भवाया आहे, वट्ट जासुंदीच्या फुलासारखे सुंदर आहे. छोटीशी मूर्ती गोरक्षनाथांची. हातामध्ये असणारा कमंडल आहे. भिक्षा पात्र घेतलं, पायात खडाऊ घातल्या आणि महाराज भिक्षा मागायला निघाले. छोटीशी मूर्ती, नाथपंथी बाणा भिक्षा मागायला ज्या ज्या ठिकाणी गोरक्षनाथ गेले असतील. सरपंच साहेब विचार करा, काय आनंद असेल हो. ज्या दारात गेले, ज्या घरी गेले, तिथे वडे खिचडीचा नैवेद्य होता. श्राद्ध कर्म. काही लोक म्हणतात आम्ही श्राद्धच खात नाही. नवनाथ कथा ऐका. श्राद्धाचे वडे केलेले होते. सुंदर बासुंदी कुरडाई वडे केलेले आहे श्राद्ध कर्मा करता. भजे वडे भात आमटी कुडाई. भजे वडे भात, भजे वडे भात आमटी कुडाई. भजे वडे भात आमटी कुरंडाई. भजे वडे भात आमटी कुरंडाई. भजे वडे भात भात
आमटी कुरडई भजवड भात आमटी कुरडाई भजवड भात आमटी कुरडाई बासुंदी मलाई पुरणपोळी शाबाश. बासुंदी मलाई पुरणपोळी अरे बोल. बासुंदी मलाई पुरणपोळी बासुंदी मलाई पुरणपोळी भजे वडे भात बोल. आमटी जय हो. कुरडई भजे वडे भात आमटी कुरडई भजे वडे भात बासुंदी कुरडई भजवड भात आमटी कुरडाई गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागायला गेलेले आहे आणि भिक्षा मागायला गेलेले असताना ज्या घरी भिक्षा मागितली त्या घरचं भोजन काय महाराज सांगत आहे. धन्यवाद. टाळे वाजवा सर्वजण. सर्वजण धन्यवाद. बासुंदी मलाई पुरणपोळी बासुंदी मलाई पुरणपोळी बासुंदी मलाई पुरणपोळी महाराजांचा आवाज वाढवतो. ओ बासुंदी मलाई पुरणपोळी बासुंदी मलाई शाबाश. पुरणपोळी बासुंदी मलाई पुरणपोळी भजे वडे भात आमटी कुरडई अरे बोल. भजे वडे भात आमटी कुरडई हो भजवड भात आमटी कुरडाई भजवड भात आमटी कुरडाई भजवड भात आमटी कुरडाई माय बापांनो त्याच ठिकाणी ज्या दारी गेलेले आहेत महाराज गोरक्षनाथ महाराज भवती भिक्षाम देही माताजी त्या ठिकाणी नैवेद्य घेऊन महाराज भोजनाची थाली आणली. दारामध्ये नाथ योगी छोटासा मुलगा दिसला. नाथ पंथातला नाथपंथी बाणा आहे. शैली संगी कंती झोडी पायात खडाऊ आहेत. कुरळे कुरळे केश वारा आला का भुरभुर भुरभुर उडतात. सुंदरशी मूर्ती आहेत. 12 वर्षाच्या वयातला मुलगा नाथपंथी बाणा धारण केलेला माईने बघितला. बाळा महाराज काय हो छोटे महाराज काय इच्छा आहे. भोजन करण्याची इच्छा आहे ना. ही भिक्षा घ्या महाराज. भिक्षा घ्या म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी भोजनाची थाळी घेतली. भिक्षा घेतली. आनंद वाटला. आपले गुरुदेव मच्छिंद्रनाथ महाराज झाडाखाली बसलेले आहेत. भिक्षा घेऊन गेले आणि भिक्षा घेऊन गेल्या गेल्या माय बापांनो मच्छिंद्रनाथ महाराजांना ते भिक्षा फार आवडली. अंतर्यामी कवी नारायण मच्छिंद्रनाथ महाराज त्याच ठिकाणी भिक्षा घेतल्यानंतर प्रसाद घेत असताना आनंद झाला. भोजन सुरू आहे. भोजन करत आहे. आनंद आहे. सुंदरच वातावरण आहे. भोजन करता करता
दोघही गुरु शिष्य भोजनाला बसलेले आहेत. दोघही भोजन करत असताना आनंदाने त्या ठिकाणी स्वादिष्ट अन्न आहे, भोजन आहे. गुरु शिष्य दोन्ही भोजना बैसले, मच्छिंद्र बोलले गोरक्षासी. मजुनाथ म्हणू लागले, धन्य गोरक्षा, या ठिकाणी भोजना करता सुंदर असणारा आज प्रसाद तू आणला आहेस. फारच सुंदर आहे रे. पण गोरख, हे भोजन करता करता मला मनस्वी आनंद होत आहे, समाधान होत आहे. मनस्वी आनंद आहे, समाधान आहे. भोजन चालू आहे आणि भोजन चालू असताना का रे असे सुंदर वडे, खमंग वडे, सुंदर वडे जर अजून 2-4 जर असते तर किती चांगलं झालं असतं. 2-4 वडे जर असते तर किती आनंद झाला असता, असं ज्या वेळेला म्हणाले. आज या ठिकाणी संत श्रेष्ठ आदरणीय महाराजजींचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी परम आनंद प्राप्त करून देण्याकरता प्रमानंदगिरी महाराजांचं आगमन झालेलं आहे. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. प्रमानंदगिरी बाबा करता टाळ्या जोरात वाजवा. सर्वांना विनंती आहे, आज संतांची मांदियाळी आहे. आपल्याकडे ब्रह्म विष्णू महेश आले ना, आता झाले. या ठिकाणी स्वामी संत श्रेष्ठ परमानंदगिरीजी महाराज भांगशीगड तिथून आलेले आहेत. बाबा करता एकदा मनापासून धन्यवाद आणि जोरात टाळ्या वाजून स्वागत करावं. पूजनीय महाराजांना धन्यवाद. या ठिकाणी टाका स्वामीजी आलेले आहेत. दुसरे अभयानंदगिरी महाराज आलेले आहेत. आणि आता तर या ठिकाणी परम आनंद प्राप्त करून देण्याकरता साक्षात परमानंदगिरी बाबा आलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. बांगशी गडावरून आलेले आहेत. बाबा करतात धन्यवाद. लोक सहज म्हणतात, नाही केली भांगशी तर काय देवापाशी सांगशी. लक्षात आलं ना, नाही केली भांगशी तो काय देवापाशी सांगशी. आता आम्ही सांगू, भांगशीचेच बाबा प्रमानंद बाबा आम्हाला आशीर्वाद देण्याकरता आले. आता सांगायला विसरायचं नाही. एकदा मनापासून धन्यवाद. आता बसा एकत्र या, महिला मंडळी पुरुष मंडळी. तुम्ही आता नाही येणार ना का कोणी? आता आले सगळे. बाबा आलेले आहेत. बऱ्याच महिलांना मागे व्हा, पुढे व्हा. बाबा येईपर्यंत झालं. आता सर्वांना धन्यवाद. आता पुढे येऊन बसा कॅमेऱ्यापर्यंत. कॅमेऱ्यापर्यंत, पुढे नाही, फक्त कॅमेऱ्यापर्यंत. सर्वांना धन्यवाद. आता फक्त 10 मिनिटं माझी कथा राहिली, नंतर आशीर्वाद घ्यायचे. पूजनीय महाराजांच्या चरणावरती साष्टांग प्रणाम, धन्यवाद. तिन्ही महाराजांना नमस्कार करून पुढची कथा करतो आहे. सर्वांना धन्यवाद आहे. आजी आनंद रे एकी प्रमानंदुने. ज्या वेळेला संत येतात ना महाराज, त्यावेळेतला जो आनंद आहे त्यासारखा आनंद जगात कुठलाही संत श्रेष्ठ असू शकत नाही बाबा. आज संत दर्शनाचा आनंद आहे. धन्य काळ संत भेटी भेटी, धन्य काळ संत भेटी भेटे काळ संत भेटे, भेटे धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी भेटी, धन्य काळ संत भेटी भेटे सर्वजण म्हणा. काळ संत भेटे, भेटे धन्य काळ संत भेटे. पायी मिठी पाडिलो तो पायी. टाळी टाळी वाजवा तुम्ही सर्वजण. पायी मिठी
धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी पाय मिठी पडी लो पाय मिठी पडिलो पाय 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 मिठी पडिलो पाय मिठी पडिलो धन्य काळ संत भेटे संत धन्य काळ संत एकदा सर्वांनी नमस्कार करा सगळ्या संतांना आणि एकदा जोरात टाळ्या वाजून धन्यवाद. धन्यवाद. धन्य काळ संत भेटी पाय मिठी पडिल तो. मायबाप संत भेटावे किंवा धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला किंवा धन्य आज दिवस झाला सोनियाचा. आता वेळ देना. धन्य दिवस आजी झाला सोनियाचा पिकली ही ती वाचा राम नामे. दसरा दिवाळी तोची अम्मा सण सके संतजन भेटतील. सगळ्या संतांना धन्यवाद. आज अक्काताईंनी तर या ठिकाणी संतांची मांदियाळी गोळा केलेली आहेत. अक्काजींना मनापासून धन्यवाद. एक साधू एक संत एका वेळेला भेटणं दुर्लभ आहे मायबाप. तुम्ही भाग्यवान आहात. आज या ठिकाणी सगळ्यांना संतांचं दर्शन होत आहे. आज आता फक्त 5 मिनिटांमध्ये माझा भाव पूर्ण करून वाणीला विराम देतोया. गोरक्षनाथ महाराज भिक्षा मागायला गेलेले आहेत. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की या ठिकाणी जरा अजून 2-4 वडे असले तर बरं झालं असतं. फार सुंदर वडे, खमंग स्वादिष्ट वडे रुचकर, जर 2-4 असतील तर अजून 2-4 जर असते तर बरं झालं असतं. गोरक्षा वडे फार सुंदर घेऊन येतोस का? गेला. आज्ञा मिळाली. जिथून वडे आणले होते त्याच घरी गेला. अलक निरंजन भिक्षाम देही आदेश. परिणाम त्या घरचे वडे जे होते ती माता घरातून वड्याची ताट घेऊन निघाले. थाळे आणले. कोणी महात्मा दारात भिक्षा मागायला आलो म्हणून बाहेर येऊन बघितलं तर दुसरा महाराज नाही. ज्या महाराजांनी आधी भिक्षा नेली तोच आला. महिलांचं हृदय फार कोमल असतो, नाजूक असतं. त्या महाराजांना बघितल्या आधी जेवढं वर्णन केलं ना, आतापर्यंत किती कौतुक केलं, वर्णन केलं त्या महाराजांचं, त्या बाळाचं, गोरक्षाचं, पण आता मात्र त्या आईचं टाळकं बिघडलं. का रे जोगड्या, आत्ताच भिक्षा घेऊन गेला, पुन्हा भिक्षा मागायला आलास का? नाही हो आई, मला भिक्षा नाही पाहिजे, मला वडे नाही पाहिजे, पण माझ्या गुरुला 2-4 वडे पाहिजे आणि म्हणून मी भिक्षा मागायला आलो. 2 वडे असतील तर द्या. ती माता म्हणाली, अरे गुरुचं नाव पुढे करतो, तुलाच वडे खायची इच्छा झाली ना, गुरुचं नाव पुढे करून का वडे मागतो? तुला खाण्याची इच्छा आहे? नाही हो माते, माझ्या गुरुला वडे आवडले म्हणून वडे खाण्याची इच्छा माझ्या गुरुला झाली, द्या ना 2 वडे. आता माय म्हणाली, तुला वडे जर पाहिजे असेल तर तसे नाही मिळणार, मग वड्याचा मोबदला द्यावा लागेल. प्राण मागितलं तरी देईल माते, काय लागतं सांग? काही नाही, एकच दे, तुझा डोळा काढून दे वड्या करता. डोळा दे, हा डोळा दे म्हटल्यानंतर त्याच ठिकाणी गुरुला वडा पाहिजे, त्याच ठिकाणी डोळ्यात बोट घातलं आणि वड्यासाठी डोळा काढून दिला महाराज. घालूनिया बोट आता काढून
बोट तातळ डोळ्यात घालूनिया बोट तातळ काढिले बुबुळ क्षण माझी काढिले बुबुळ क्षण माझी हो घालूनिया बोट तातळ डोळ्यात घालूनिया बोट तातळ डोळ्यात हो घालूनिया बोट तातळ डोळ्यात बाळा, जर वडे पाहिजे असेल तर मोबदला द्यावा लागल ते देईल माते. प्राण मागितलं तरी देईल. प्राण नको देऊ बाळा, तुझा डोळा दे. डोळा दे म्हटल्या क्षणाचा विलंब न करता तात्काळ डोळ्यात बोट घातलं आणि वड्यासाठी डोळा काढून दिला. वड्यासाठी डोळा देणारा जगाच्या पाठीवर एकच भक्त झाला, त्याचं नाव गोरक्षनाथ महाराज आहे. गोरक्षनाथ महाराजांनी वडासाठी डोळा दिला. माईना डोळा काढताना बघितलं, त्या ठिकाणी भुरळा आली, धाडकन खाली पडले आणि मग चक्कर येऊन पडली. सावध झाली. बाळा, वडाई घेऊन जा आणि डोळाही घेऊन जा बाबा. डोळाही नको, वडाई घेऊन जा आणि डोळाही घेऊन जा. लटलट कापायला लागली. गोरक्षनाथ म्हणाले, माते वड्यासाठी डोळा मागितला, घे ना. नको आता, डोळाही नको, वडे नको, वडे ने आणि डोळाही ने. महाराज डोळाही हातातला तसाच दिला, वडे दिले. इकडं गुरुदेव अंतर्यामी भोजनाला बसलेले आहेत. सर्व अंतर्यामी मच्छिंद्रनाथांनी ओळखलं, बघितलं, त्या ठिकाणी डोळ्याला हात लावलेला होता आणि मग वडे आणले. सांगितलं, गुरुदेव खा वडे, फार सुंदर वडे आहेत. गुरुदेव मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुझ्या डोळ्याला झालं काय? काय नाही महाराज, तुम्ही लक्ष नका देऊ, वडे खाऊन घ्या. शिष्य कसा असावा तो गोरक्षनाथ असावा. महाराज वडे खा तुम्ही. अरे बाबा, पण डोळ्याला काय झालं? कचरा गेला महाराज. काही नाही, चिंता करू नका, बरा होऊन जाईल माझा डोळा, पण तुम्ही जेवण करा महाराज. कचरा गेला, नका लक्ष देऊ, वडे खा महाराज. कारण डोळा निघालेले घटना जर गुरुदेवाला कळाली तर गुरु जेवणार नाही, ही भावना शिष्याची पवित्र अंतकरणात होती. तो गोरक्षनाथ महाराज आहे. त्याच ठिकाणी गोरक्षा, खरं काय सांग? काही नाही महाराज, माईने डोळा मागितला होता म्हणून काढून दिला, पण नाही घेतला. डोळाही आणला आणि वडे आणले. जशी लहान मुलाला माय कवटळती, तसं गोरक्षनाथ महाराजांना मच्छिंद्रनाथांनी गळ्याला लावलं, मिठी मारली आणि तो डोळा घेतला, बुबळात बसवला, संजीवनी मंत्र जप करून बसवला. बिगर टाक्याचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. टाके स्वामी महाराज बर का, ऑपरेशन सक्सेस झालं. आता सामान्य दृष्टी गेली आणि गुरुना दिव्य दृष्टी दिली. गुरु करता तुम्ही थोडं द्या, गुरु तुम्हाला दिव्य दृष्टी दिल्याशिवाय राहत नाही. 1000 पटीनं देतात, ते गुरु महाराज आहे. आज मात्र गोरक्षनाथ महाराजांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि अशा प्रकारे गुरुला डोळा काढून देणारा गोरक्षनाथ महाराज गुरुचा प्रिय शिष्य झाला. आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम आहे. आणि आज आपल्या कथेकरता संत श्रेष्ठ बांगशी गडावरनं परमानंद गिरीजी महाराज यांचं आगमन झालेले बाबा करता धन्यवाद. या ठिकाणी स्वामीजी, टाका स्वामीजी महाराज, ज्यांनी या ठिकाणी मी पहिल्यांदाही 2 वर्षापूर्वी कथा केली होती, याही वर्षी अक्काजींनी आग्रह केला. आणि ही जी जागा आहे आपल्याला कथेसाठी विक्रमाय करून दिली, जागा दिली आश्रमाला, कार्यक्रमाला, त्या आदरणीय स्वामीजी करता एकदा जोरात टाळ्या वाजायच्या आहेत. मनापासून धन्यवाद. दुसरे या ठिकाणी आमचे भागवतानंद गिरीजी महाराज, माझे त्यांचे चांगले संबंध होते. माझ्या संस्थानला अनेक वेळेला कीर्तन केले. मी नारंगिरी बाबांचा प्रिय शिष्य. आज मला तो आनंद होतोय. 2005 माझी रामकथा आमदार आर्यम वाणी वैजापूरचे आमदार शिवसेनेचे होते, तेव्हा माझी कथा ठेवली
आणि 70 ते 80 हजार लोक असायचे. माझे सद्गुरू नारायणगिरी महाराज 3 दिवस कथा ऐकण्याकरता होती, ती रामायण कथा होती. त्यावेळेला जो आनंद झाला गुरुदेव आल्याचा, आजही संत आल्याने तोच आनंद मिळाला महाराज वेरूळमध्ये. सगळ्या संतांना मनापासून धन्यवाद. आज या ठिकाणी भगवतानंदगिरी बाबांचे शिष्य आदरणीय अभयनंदगिरीजी महाराज, ते अभय वचन ध्यानात ठेवा लागेल. अभयनंदगिरी बाबा आले, सगळ्यांना धन्यवाद. अक्काताई महाराजांनी सुंदर असणारं निवेदन केलं आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना पाचारण करून या ठिकाणी ही संधी उपलब्ध करून भक्तीची दिल्याबद्दल धन्यवाद. इथे सगळे हरिभक्ती पारायण महाराज, मला नावण्यात नाही, तुमच्या सर्व संतांना धन्यवाद आहे. माझ्या वाणीला विराम देतो. उद्या ठीक 7 वाजता आपली कथा सुरू होईल. पूजनीय महाराजजींचे आशीर्वाद या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी एकदा टाळ्यांच्या कडकडात महाराजांना धन्यवाद द्यायचे आहे. वाणीला विराम देतो. फक्त 1 मिनिट करता नाथांचं भजन, 1 मिनिट करता नाथांचं भजन, मग महाराजांचे आशीर्वाद. आदेश बोलो, आदेश बोलो आदेश, 1 मिनिट. आदेश बोलो आदेश, 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 आदेश बोलो आदेश. अलग निरंजन बोला, अलग निरंजन, 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 अलग निरंजन बोला तुम्ही, अलग निरंजन बोला, अलग निरंजन बोला तुम, अलग निरंजन बोला, अलग निरंजन बोला तुम्ही, अलग निरंजन बोला, अलग निरंजन जय हो. बोला तुम, अलग निरंजन बोला, मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, मच्छिंद्रनाथ बोला, मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, मच्छिंद्रनाथ बोला, गोरक्षनाथ बोला तुम्ही, गोरक्षनाथ बोला, गोरक्षनाथ बोला तुम्ही, गोरक्षनाथ बोला, अडभंगनाथ बोला तुम्ही, अडभंगनाथ बोला, अडवगनाथ बोला तुम्ही, अडवगनाथ बोला, ओ नवनाथ बोला तुम्ही, नवनाथ बोला, 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 मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, गोरक्षनाथ 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 बोला, अक्का बाबा बोला तुम्ही, अक्का बाबा बोला, मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, गोरक्षनाथ बोला, मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, मच्छिंद्रनाथ बोला, मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, मच्छिंद्रनाथ बोला, नवनाथ बोला तुम्ही, अडभंगनाथ बोला, नवनाथ बोला तुम्ही, अडवगनाथ बोला, नवनाथ बोला तुम्ही, चरपटीनाथ बोला, जय हो. मच्छिंद्रनाथ बोला तुम्ही, चरपटीनाथ बोला, गहिनीनाथ बोला तुम्ही, गहिनीनाथ बोला, गहिनीनाथ बोला तुम्ही, गहिनीनाथ बोला, नवनाथ बोला तुम्ही, नवनाथ बोला, नवनाथ बोला तुम्ही,